नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 यामधील प्रकरण 7वे महत्त्व मापन याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण सराव संच 7.4 यामधील उदाहरणे अभ्यासणार आहोत. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे आकृतीमध्ये ए केंद्र असलेल्या वर्तुळात कोन ABC बरोबर 45 अंश, AC बरोबर 7 वर्गमुळात 2 सेंटीमीटर तर वर्तुळखंड BXCचे क्षेत्रफळ काढा. पाय बरोबर 3.14 त्यांनी दिलेला आहे आणि वर्गमुळात 2 बरोबर 1.41 ह्या किमती दिलेल्या आहेत. आता आपण इथे त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर AC या काय आहेत, वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. म्हणून कोन ABC एकरूप कोन ACB बरोबर 45 अंश. म्हणून कोन A अधिक कोन B अधिक कोन C बरोबर 180 अंश वर्तुळाचे माप. तीनही कोणांच्या मापांची बेरीज. म्हणून कोन A बरोबर 180 अंश वजा कोन B वजा कोन C बरोबर 180 वजा 45 वजा 45 म्हणजे कोन A बरोबर 90 म्हणजे थिटा बरोबर आपल्या इथे 90 मिळालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढायचे. त्यासाठी आपण सूत्र घेतलेलं आहे आरचा वर्ग पाय थिटा छेद 360 वजा साइन थिटा छेद 2. आता इथे बघा, आपण वर्तुळखंड BXCचे क्षेत्रफळ बरोबर 7 वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग गुणिले या ज्या सगळ्या म्हणजे हे आरचं माप आहे इथे आणि या कंसातल्या ह्या किमती इथे ठेवलेल्या आहेत. ते इथे सोडवलेलं आहे इथपर्यंत. आता इथे 3.14/4 वजा 1/2. मग आता इथे आपण काय केलेलं आहे बघा, 98 49 गुणिले 2 98 314/400 वजा 200/400 छेद समान करून घेतलेला आहे. हे पुढे इथपर्यंत सोडवलेलं आहे. आणि ह्या 49 गुणिले 57/100. मग ह्या 49 गुणिले 57चा गुणाकार येतो 27 93/100 म्हणजेच 27.93 चौरस सेंटीमीटर. हे काय आलेलं आहे, या वर्तुळखंड BXCचे क्षेत्रफळ आलेलं आहे. O हे वर्तुळ केंद्र आहे. M कंस PQR बरोबर 60 अंश, OP बरोबर 10 सेंटीमीटर. तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. पाय बरोबर 3.14 वर्गमुळात 3ची किंमत 1.73 आपल्याला दिलेली आहे. हा आहे त्रिकोण POR आणि PQR हा काय आहे, वर्तुळखंड, लघु वर्तुळखंड. इथे दिलेली माहिती आपण सगळी लिहून घेतली. आता इथे आपण हे उत्तर सोडवायला सुरुवात केलेली आहे. इथे हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. हे प्रश्न क्रमांक 3. आहे प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 5.